हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आजच्या व्हिडिओची सुरुवात मी ईदच्या टायमाला केली आहे. कारण आहे ना, सकाळपासून काम होतं बघा, व्हिडिओ घ्यायला वेळच भेटला नाही. आणि आज व्हिडिओ घेणं एकदम महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. कारण आहे ना, आत्ता मी भावड्याकडनं ही बघा इथं ही सोना हार्बलचं सगळं प्रोडक्ट आणलेलं आहे तुमच्यासाठी. कारण आहे ना, इथं माझ्या जिंती गावामध्ये ना बऱ्याच ताईंनी मला सांगितलं की ताई मला पण पाहिजे, ताई मला म्हणजे काय काय म्हणजे माझ्या जवळचे आहेत ना, त्यांनी सांगितलं ताई पाहिजे, कोणी सांगितलं वैशाली मला पण पाहिजे, मागव घेऊन ये तुझ्या भावाकडनं हे ते म्हणून सगळ्यांनी सांगितलं. तर म्हणलं चला चालतंय म्हणलं. आणि तसं पण भावड्याने मला ना ज्यावेळेस तेल आणलं होतं ना, सगळं हे प्रोडक्ट आणलेलं ना त्याच्याकडं, त्यावेळेसच मला म्हणलं होतं ताई तुझ्याकडं पण घेऊन जा, तुझ्या आसपासच्या गावात आणि तुझ्या गावात होईल नाही का द्यायला, तू पण कर तिथं बसल्या बसल्या. पण मी म्हणलं नाही का, माझ्यापाशी बाळ आहे, स्वीट आहे, तर मला जमायचं नाही भावड्या आत्ताच. म्हणलं लगेच नको, नंतर ना मग निवांत मी आणते आणि करते म्हणलं नाही का. तर इथं म्हणजे आता माझ्याकडं हे सगळं अवेलेबल आहे म्हणल्यावरती तुम्ही सगळीजण मला कॉल करणार किंवा ज्यांना ज्यांना पाहिजे ती मला कॉल करणार. मग त्यांचा ॲड्रेस वगैरे लिहून द्यायचा घ्यायचा. नंतर ना ते सगळं नाही पॅकिंग वगैरे करायचं, पोस्टाला द्यायचं. ही तर मला इतकं होणार नाही म्हणलं आता तुमच्यासारखं लगेचच. कारण प्रियांका मला ज्यावेळेस फोन करेन ना, आई फोन करेन त्यावेळेस सांगतात की जेवणसुद्धा अजून केलं नाही. इतकं बिजी आहेत ना, इतकं भरभरून आपल्या या व्यवसायाला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले ना, असंच प्रेम राहू द्या. आणि आता माझ्याकडे पण आणलेलं आहे बघा. तर गावा सगळ्या ताईंनी मला सांगितलं 5 जागेवरती. तर म्हणलं मग एकदमच तुमचं दाजी ना काल गेलं तर बघा बारामतीला, काहीतरी त्यांचं म्हणजे काम होतं, कार्यक्रम होता ना तिकडं, त्यावेळेस गेलेलं. तर मग तिथून येताना म्हणलं भावड्याला म्हणलं दाजींपाशी थोडंसं ते पाठवून म्हणलं सगळं नाही का हे. तर भावड्याने बघा इथं मला ना शॅम्पू पण पाठवून दिलेला आहे, इथं तेल पण दिलं आहे, कंडिशनर दिलं आहे, इथं स्प्रे दिला आहे आणि मेहंदी दिली. तर ही सगळं आता माझ्याकडं अवेलेबल आहे बघा. जर इथं माझ्या आसपास म्हणजे जिंतीच्या साईडला जेवढी गावं आहेत ना जवळची, पारेवाडी, भगतवाडी, रामवाडी म्हणजे गुलमोहरवाडी, देलवडी, खातगाव, ही जेवढी गावं आहेत ना जवळ, कुणालाही पाहिजे असेल तर नक्की मला म्हणजे सांगा की पाहिजे म्हणून. नंबर काय अजून माझ्याकडे नाही आहे तुम्हाला देण्यासाठी, तर तुमच्या दाजींचा नंबर मी देणार आहे. पण बघू, जर या व्हिडिओला मला कमेंट करून सांगितलं तुम्ही की ताई मला पण पाहिजे, नंबर दे, मला कसं म्हणजे मागवायचं हे ते सांग म्हणून, तर मी तुम्हाला नक्कीच नंबर देईन. आणि अजून भावड्याकडनं हे सगळं तेल शॅम्पू वगैरे सगळं मी मागून घेईन इकडं. आणि इथं मी पण भावड्यासारखं नाही का, ज्यांना पाहिजे तिथं कुरिअरनी, पोस्टाने वगैरे जिकडं पाहिजे ना तिकडं मी तुम्हाला देईन. तर हेच सांगावं म्हणलं तुम्हाला की आहे आता माझ्याकडं पण. आता सध्या ना 10 बॉटल दिलेत बघा. हे शॅम्पूच्या 10, तेलच्या 10, कंडिशनर 5 आणि हे नाही का स्प्रे आणि मेहंदी 5-5 दिलेत. कारण आहे ना, गावाकडं कसं असतंय माहिती आहे का, बायका काय म्हणते, फक्त तेल आणि शॅम्पू बाद झाला, स्प्रे नको, मेहंदी नको, कंडिशनर नको, काय करायचं, तेल आणि शॅम्पू बाद झाला असं म्हणतात ना. त्याच्यामुळे म्हणलं आधी थोडंच दे, बघू म्हणलं काय याचा रिझल्ट येतो इथं, किती जाते किती नाही ते बघू. आणि नंतर ना म्हणलं मग दे म्हणलं भरपूर. कारण आता रक्षाबंधन पण आले जवळ बघा, भैया पण येणार आहे माझ्याकडं. मग भैयाकडनं मी सगळी याची माहिती घेणार. तशी पण माहिती आहेच आहे, कारण रोज व्हिडिओ बघते भावड्याचं, त्याच्यामुळं सगळी माहिती आहे. आणि भावड्याने पण सांगितले मला सगळं समजवून. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हे आणलं होतं ना तेली सगळं ना, भावड्याने मला प्रत्येक याच्यातली एक एक बॉटल आणि शॅम्पू माझ्याकडे दिलेलं, ताई तुला वापरायला राहू दे म्हणून. तर तेव्हापासून मी पण वापरते तेल, शॅम्पू, कंडिशनर, मेहंदी अजून काय मी लावली नाही बरं का, पण हे सगळं मी वापरते बघा रोज. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ह्या बॉटल आहेत ना, जेवढ्या माझ्या ताईंनी गावातल्या मागितले ना त्यांच्यासाठी ह्या बॉटल आणलेत. तर ह्या सगळ्या द्यायच्यात अजून. काल तुमच्या दाजींनी आणले आणि आज काही वेळच भेटला नाही त्यांना देण्यासाठी. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी पण वेळ नाही भेटला. तर आता ईदच्या टायमाला चहा पाण्याचा टाईम झाला आहे बघा. पण म्हणलं पहिला व्हिडिओ घ्यावं आणि मग बाकीचं काम बघावं म्हणलं. नाहीतर हे आणलेलं काय कुणाला माहिती व्हायचं की माझ्यापाशी आहे ना आणलंय म्हणून, आहे का नाही सासूबाई? कुणाला माहिती होईन का इथं आणलंय म्हणून, आहे म्हणून माझ्यापाशी. त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ बनवून सांगाव तुम्हाला की आता जिंतीमध्ये पण आहे म्हणून माझ्यापाशी पण हे. आणि हे संपलं की मी लगेच भावड्याला सांगणार आहे अजून एक बॉक्स माझ्याकडे पाठवून दे म्हणून. तर बरोबर आहे का नाही, म्हणजे कसं वाटलं?
चांगलं वाटलं ना. तर चला असू द्या, आता जसं जमन तसं आहे का नाही. तर आता चांगलं आहे ना. चला दमानी या. कोण गोल्या बसलाय काय? तू गोल्या इथंच होता वय. हां चांगलं. इकडं स्वीटी आणि बाळ मस्त अशी बसलेत बघा. काय चाललंय तुमचं? काय चाललंय स्वरा बाळ? काय करतंय ग पिल्लू? नको, मी बॅटरी लावली ना त्याच्यामुळे बाळाकडं नको, कारण डोळ्यावर चमकते आहे का नाही. लांबणं 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 लांबणं. काय काय चाललंय? खेळते बघा आमचं स्वरा बाळ. तर चला असू द्या, काय नाही. काय तुझं काय म्हणणं आहे बाबा? काय मग सासूबाई ना सकाळपासून सकाळी उरकून बसल्या, तर मला जायचंय 10 वाजता गाडी आहे, पॅसेंजर आहे, मला जायचंय. होय, थांबू वाटत नाही तर नाही. आता कळमते घरी बी जावं लागते ना. जावं लागतंय. मग 2 दिवस झालं तुम्ही आलाय, तर मग थांबायला नको का? एक तर आलाय इतक्या दिवसात न, आहे का नाही. मग थांबायचं 2 दिवस. म्हणलं उद्याचे दिवस काय हालचाल करायची नाही. परवा दिवशी रविवारी तुम्हाला इथून त्यांना सोडवायला लावते. अजून 2 दिवस थांबा म्हणलं. तेव्हा कुठंतरी थांबलेत बघा. नाहीतर सकाळी लवकर उरकून बसल्या, मला जायचंय ताई, 10 वाजता पॅसेंजर आहे, 11 वाजता पॅसेंजर आहे. म्हणलं पॅसेंजर कधी पण असू द्या, तुम्ही थांबा म्हणलं. शांत बसा 2 दिवस आता, आहे का नाही. शांत बसतो आता. शांत बसा आता 2 दिवस नातीभर खेळत, आहे का नाही. इकडून तिकडून तिला खेळवायची, बोलायचं, गप्पा मारायच्या, कशी खेळते ते बघायचं, कशी रुसते, किती राग येतोय एवढ्याशा जीवाला. कशी वट काढते, लगेचच वट काढते. तोंडण पिंडण लय बारीक करते. आता मायलिकी बसल्यात आतमध्ये, कारण ईदच्या टायमाला बाहेर नको म्हणलं. नाहीतर आपलं इथं बघा बाहेर आणून ठेवले ना, म्हणजे खाटावरती झोपवली इथं बाहेर, की इकडून तिकडून मोकळी हवा पण लागते. आणि झाडं ही पाला ही हल्लेला बघून मस्त अशी खेळते बघा ती. तर पेरू काय मोठं व्हाय नाहीत पटपट, हे बघा. चला काय नाही, म्हणलं हेच सांगावं तुम्हाला, म्हणून मी व्हिडिओ घेतला बघा आज. तर नक्कीच सांगा कोणाला पाहिजे असेल ते. आणि त्याचं फायदं ही तर भावड्याने तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर केस गळती, कोंडा, केस एकदम सिल्की अशी मस्त होणार, केस गळती थांबणार आणि डोक्यात कोंडाही होणार नाही, हे सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला. आणि तुमचं दाजी नाही इकडं बघा, कांद्याच्या रानात आहे ना, जे 2 वाफा आपण ठेवलं होतं ना भुईमुग लावण्यासाठी, तिथं शेंगदाणं डोबत बसलेत बघा. काय माझं तर काय रानाकडे जास्त लक्षच नाही. रानात काम करायचं म्हणलं ना की मग वेळच भेटत नाही. घरच्या कामात नाही इकडून तिकडून. जरा वेळ भेटला की बाळ आता हुंकार देऊन खेळायला लागले ना, मग तिच्यापाशीच बसते खेळत मी, जेव्हा काम संपन्न नाही वेळ भेटन त्यावेळेस. तर मागच्या वेळेस बघा ही वाफा आम्ही लावलेला, माझी नाही मी आणि दाजींनी आम्ही लावलेला बघा. तर ही शेंगदाणं उगवून आले तर ही, आणि ह्याच्यात आता लावायला सुरुवात आहे. तर तिकडं बघा तुमचं दाजी आणि चार्ली 2 जण आहेत. चार्ली दाजींबरोबरच असते तुमच्या, अजिबात इकडं तिकडं जात नाही. जिथं असते ना तुमचं दाजी, तिथंच बरोबर थांबते. बघितलं का, हे सगळा भुईमुग असा उगवला आणि ह्या साईडला इकडं कांदा आहे. तर ही असं रेषा मारून आहे ना लावलेलं आहे बघा. आणि ही मध्ये अशी माती लावली, कारण पाणी ह्या साईडला पण यावं म्हणून, इकडे येत नाही. शेवग्याचं झाड चांगलं फुटलंय की. हो मला भुकती काय हाय ग चार्ले. भुकते का भीती नक्की काय करते या. होय काय 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 नक्की हा बुकायचंय का जवळ यायचंय नक्की काय करायचंय होय ग. होय तर हे भुईमुग उगवला चांगला, हे आता लावतोय. हे बघा शेंगदाण मोबाईल बघत बघत चाललंय. चला आता पाण्याची बाटली का नाही इथंच आहे, जाऊन आणते की अजून. तर चला काय नाही, व्हिडिओला करते इथंच एंड.
म्हणलं आणले आपल्याकडं, पण काल तुम्ही गेल्यावरती तेल ती सांगाव सगळ्यांना हाय आता इथं पण म्हणून. सगळ्यांनी मला ना एक नवीन नंबर घेऊन द्या काय, चालतंय. म्हणजे मी नंबर सगळ्यांना देते, त्याच्यावरती सगळेजण मला संपर्क करते आणि कोणाकोणाला पाहिजे ती आहे ना. चालतंय. उद्या गावात गेलो हां हा ना, नाहीतर मग तुमचा नंबर देऊन टाकेन मी. तर चला असू द्या, काय नाही, ह्या व्हिडिओला हिताची एंड करते. बाय बाय.